बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, आजच्या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक आव्हान करतो. शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या, शिवसेनेच्या हक्काच्या व्यासपीठाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं, जेणेकरून शिवसेनेच्या अनुषंगाने असलेले व्हिडिओ, सारी माहिती तुम्हा सर्वांपर्यंत आहे अशी पोहोचवण्यामध्ये याची मदत होईल. त्यासाठी सर्वांनी सबस्क्राईब जरूर ठेवावं, ही सर्वांना कळकळीची विनंती. काल देशभरामध्ये 15 ऑगस्टचा दिवस, आपल्या सर्वांचा स्वातंत्र्य दिवस, आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस अतिशय धूमधडाक्यात साजरा होत होता. आपल्यासाठी हा पवित्र दिवस आहे 15 ऑगस्ट, आपल्यासाठी पवित्र दिवस. पण ह्या 15 ऑगस्टच्या दिवसामध्ये देखील राजकारण घुसवण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला. आणि ह्याच राजकारणावर काल संबंध समाज माध्यमांवर अनेक विनोदी मेसेजेस व्हायरल होत होते. या सर्व मेसेजेस मधल्या काही सिलेक्टिव्ह 4-5 मेसेजेसला मी तुम्हा सर्वांसमोर घेऊन येतोय. कारण विनोद जरी एक भाग असला, प्रत्येक वेळी विनोदामधनं फक्त हसवण्याचाच धंदा नसतो. त्यातून तुम्हाला काहीतरी बोध देखील घ्यायचा असतो, त्यातून तुम्हाला काहीतरी मतितार्थ समजून देखील घ्यायचा असतो. काही वेळा पोवाडे असतील, याच्यातून तुम्हाला एक समाज प्रबोधनाचं एक माध्यम म्हणून त्याला वापरलं गेलं. चुटकुले असतील, शायऱ्या असतील, या प्रत्येक वेळी फक्त तुमच्या करमणुकीचं एक साधन नसतं, त्यातून तुम्हाला काहीतरी बोध घ्यायचा असतो. आणि असंच मला या 5 ते 6 मेसेजेस मधनं जे तुम्हा सर्वांसमोर मी घेऊन येतोय, त्यातून मला असंच काहीसं वाटलं. तत्पूर्वी, हे सगळं सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. कारण भारताचा तिरंगा हा भारताची शान आहे, त्याचं एक महत्व आहे, जगभरामध्ये याचा एक दबदबा आहे. आणि तिरंग्याचे देखील काही हट्ट असतात बरं का. याचा मला एक काल उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. तिरंग्याचा देखील हट्ट असतो. तिरंगा असंच कोणाच्याही हातून फडकवून घेत नाही स्वतःला. त्याला जेव्हा वाटतं एखाद्याच्या हातून फडकून घ्यायचंय, तेव्हाच तो स्वतःला फडकवून घेत असतो. कालच्या एका प्रसंगामध्ये एका ठिकाणी झेंडावंदन चाललं होतं, तिथे तिरंग्याने हट्ट धरला होता की होय, मला फडकवून घ्यायचं ते पोलिसाच्या हातूनच. पहा जरा एकदा हा व्हिडिओ, तुम्हाला समजेल नेमकं मला काय सांगायचंय. आणि तिरंगा ज्यावेळेस हट्ट करतो, त्यावेळेस तो काही ना काहीतरी विचार करूनच करत असेल. आता तिरंग्याने नेमका काय विचार केला असेल शिवसैनिकांनो, हे तुम्हाला कमेंटमध्ये व्यक्त व्हायचे, तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये तुम्हाला व्यक्त व्हायचंय की कालच्या ह्या प्रसंगामध्ये तिरंग्याचा नेमका काय हट्ट असू शकतो आणि का तिरंग्याला पोलिसांच्याच हातून फडकवून घ्यायचं होतं. जर एकदा हा व्हिडिओ पहा, नंतर कमेंटमध्ये व्यक्त व्हा. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात तिरंग्याचा हट्ट कशा प्रकारे स्वतः तिरंग्यानेच पूर्ण करून घेतला. उगाच आपण त्याला पवित्र असं म्हणत नाही, तिरंगा हा पवित्र आहे. असो, काल देशभरामध्ये 15 ऑगस्ट साजरा केला जात असताना अनेक ठिकाणी जे विनोदी मेसेजेस होते, त्यातला सगळ्यात पहिला, आणि सगळ्यांनी ह्याचा त्रास भोगलेला आहे. उभ्या देशाच्या 140 कोटी 150 कोटी जी काही आपली लोकसंख्या असेल, या सगळ्यांनी याचा त्रास भोगला, आणि ती म्हणजे आपली कॉलर ट्यून. आता कॉलर ट्यूनवर काय, तर घरोघरी तिरंगा लावा म्हणण्यासाठी एका माणसाचा आवाज तुम्ही सर्वांनी ऐकलात. खरं तर भारतवासी म्हणून किंवा त्या सगळ्या प्रकाराकडे पाहता आम्हाला खरं तर त्रास त्या मेसेजचा झाला नाही, त्रास त्या आवाजाचा झाला. ही हुकुमशाही आहे का? आम्हाला तुम्ही पर्याय द्यायला हवा होता की अशा प्रकारची कॉलर ट्यून, तुमची ॲज अ कॉलर ट्यून सेट करण्यासाठी 2 दिवसापुरती तुम्ही 1 दाबा, 2 दाबा, 3 दाबा. खरं तर भारताची जनता या सगळ्यांचा गळा दाबण्यासाठी वाट बघतेय. पण यानं त्या प्रकारे इकडून तिकडून मांडवल्या करून हे निवडून येत असतात. तरीही त्यांची जागा आपण त्यांना दाखवली, पण तरी 1, 2, 3 दाबा वगैरे असे ऑप्शन देऊ शकले असते. सरसकट तुम्हा सर्वांच्या कॉलर ट्यून बदलल्या गेल्या. चला, उद्देश आमच्या देशाविषयीचा आहे, आमच्या तिरंग्याविषयीचा आहे, आमच्या या भारताविषयीचा आहे. आम्ही सहन करू, आम्ही ते घेऊ. पण ते घेत असताना तो जो आवाज होता, तो एका व्यक्तीचा दिला गेला. अरे, त्या व्यक्तीच्या ऐवजी मी साधा विनोदच करायचा झाला. मला अनेक मेसेज असे येत होते की पहिल्यांदा
कधी एकदा हे 2 दिवस संपतात आणि ही कॉलर टून निघते असं वाटत होतं. समजलात? म्हणजे रावण कितीही वाईट जरी असला ना तरी रावणाने आपल्या देशातल्या लोकांना अशा जबरदस्तीने कॉलर टून ऐकवल्या नसतील. लक्षात घ्या मला काय सांगायचंय. सगळ्यात मी जो विचार करतो तो तुम्हाला सांगतो. सूरज चव्हाण तुम्हाला माहिती, जरा बिग बॉस मध्ये आल्यानंतर जरा जास्तच गुलीगत तो फेमस झालेला आहे. सूरज चव्हाण एका बुकीत टेंगुळानी तो त्याची भाषा आहे ती, त्याची स्टाईल आहे ती. आणि त्या सूरज चव्हाणचा जरी आवाज दिला असता ना तरी आम्हाला काही नसतं वाटलं. त्या कॉलर टूनला सूरज चव्हाणचा आवाज असता तरी काही नसतं वाटलं. हा विनोदाचा भाग झाला. पण समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्ती ज्यांनी समाजासाठी काहीतरी केलं, जसं तुम्ही कोरोनामध्ये पाहिलात सर्टिफिकेटवर फोटो ह्यांचे झळकले होते, बरोबर. म्हणजे क्रेडिट घ्यायला बघा कसे पुढे येतात. आणि कॉलर टून कोणाच्या नावाची होती? अमिताभ बच्चनच्या. कारण कॉलर टून जर ह्यांनी स्वतःचे आवाज रोज ऐकवले असते ना, लोकांच्या रोज पडल्या असत्या. याचा अर्थ सांगतो, कारण माणसं पटापटा जनावरांसारखी मरत होती त्यावेळेस आणि हा कॉलर टून ऐकवतोय. लक्षात घ्या फरक पहा. ज्या वेळेस कोविड वॅक्सिनचे ते कांड बाहेर पडायला लागले त्यावेळेस वॅक्सिनच्या त्या सर्टिफिकेटवरचे फोटो गायब होऊ लागले होते. याला म्हणतात म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये कसं घुसवायचं, आपलं राजकारण कसं घुसवायचं. ती रिंगटोन असेल, ती कॉलर टून असेल, तिचा आम्हाला काही त्रास नाही. पण ज्या व्यक्तीचा आवाज त्याच्यामध्ये घुसवला गेला त्या व्यक्तीच्या नावाचा आम्हाला मात्र त्रास आहे, त्याच्या आवाजाचा आम्हाला त्रास आहे. आम्ही त्याचा आवाज ऐकला तरी आम्ही ते चॅनल बदलतो, आम्ही ते चॅनल पुन्हा पाहत नाही. ही जबरदस्ती कशासाठी? ही जबरदस्ती कुणासाठी? काय साध्य? म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपलं राजकारण साधून न्यायचं हा त्याचा प्रकार होता. दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगतो, हर घर तिरंगा घर घर तिरंगा. ते एक जोक व्हायरल झालाय की साहब इनको अपने घर पे तिरंगा लहराना है. तो म्हणतो दे दो फिर उन्हें एक तिरंगा. म्हणजे सरकारी ऑफिस मध्ये तो माणूस आला, तो सरकारी ऑफिसर म्हणतो ठीक है उनको एक तिरंगा दे दो. साहब बात वो नहीं है, बात यह है कि इसके पास तिरंगा है, इसको घर चाहिए लहराने के लिए. किती म्हणजे ह्याच्या मागे अर्थ आहे. देशातल्या जनतेला साध्या बेसिक गोष्टी त्यांच्याकडे नाहीयेत, बेसिक गोष्टी त्यांच्याकडे नाहीयेत आणि तुम्ही हे कसले हट्ट धरताय. बरं घर घर तिरंगा लहरावल्यावर काय म्हणतात त्याला हिंदीमध्ये, आपली हिंदी पण थोडी कच्ची आहे. ते फडकवल्यावर, घराघरावर तिरंगा फडकवल्यावर त्या तिरंग्याला काढण्यासाठी काही रूल असतील ना. 8 दिवस 10 दिवस 15 दिवस कित्येक ठिकाणी आम्हाला जाऊन सांगावं लागतं, बाबा रे तिरंग्याचं फडकं झालं त्याला काढ. आता त्याचे रंग ओळखेना, भगवा कोणता, सफेद कोणता, हिरवा कोणता, कुठला रंगच कळेना त्यातला. इतका गलिच्छ तो झेंडा करून ठेवलाय. त्याला काढावं, त्याला धुवावं. तुला एवढी हौस असेल तर पुन्हा धुवून लाव, पण तो तिरंगा आता मात्र काढ. तिरंग्याचा अपमान करू नका हे जाऊन सांगावं लागतं. ह्यांचं झालं घर घर तिरंगा. पुढे काय याच्यावर कोणीही बोलत नाही. आणखी एक मेसेज मी पाहिला होता, मौसम विभाग की चेतावनी. कदाचित तुम्ही देखील पाहिला असेल. मौसम विभाग की चेतावनी है, 15 अगस्त के दिन लाल किले पे फेंकूगिरी का सैलाब आएगा, वो बाढ़ आएगी, भयंकर फेंकूगिरी की बारिश होगी, आप इस बारिश से बचिए, जरूरत होने पर ही घर से बाहर निकले, नहीं तो आप इस बारिश में भीग जाएंगे, काय बह जाएंगे. या फेकूगिरीच्या पावसामध्ये तुम्ही अडकून पडू नका, तुम्ही वाहून जाल. इतकी फेकूगिरी 15 ऑगस्टला लाल किले पे. ह्या सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी एक मेसेज आहे. हा असाच सांगितला जात नाही, प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी मेसेज आहे. या फेकूगिरीच्या पलीकडे जाऊन आजच्या ह्या व्हिडिओच्या शेवटाला मला तुम्हाला 4 ते 5 ओळी ऐकवायच्या आहेत, ज्या ओळी माझ्या स्वतःच्या मनाला खूप भावल्या आहेत. 15 ऑगस्ट जरी काल संपलेला असला तरी आज देखील या ओळी ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर देखील शहारा उमटेल. जरा ह्या ओळी ऐका. आपल्या देशाविषयीच्या, आपल्या राज्याविषयीच्या, आपल्या राष्ट्राविषयीच्या या ओळी आहेत. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, कर्तव्य दक्ष भूमी सीता रघुत्तमाची, रामायणे घडावी येथे पराक्रमाची, शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वताचे, आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे,
येथे नसो निराशा, थोड्या पराभवाने पार्थास बोध केला, येथेच माधवाने हा देश सैन्य प्याला, गीताख्य अमृताचे आचंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे येथेच मेळ झाला, सामर्थ्य संयमाचा येथेच जन्म झाला, सिद्धार्थ गौतमाचा हे क्षेत्र पुण्यदायी, भगवंत थागताचे आचंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे सत्यार्थ झुंज द्यावी, या जागत्या प्रथेचे येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे आचंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे. आता ही शेवटचं कडवं ऐका. येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे, जनशासनातळीचा पायाच सत्य आहे. जनशासनातळीचा पायाच सत्य आहे. हा पाया आहे या राष्ट्राचा, जनशासनाचा पाया सत्य आहे. येथे सदा निनादो जय गीत जागृतेचे आचंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे. या आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे याचा अर्थ आचंद्र सूर्य, जोपर्यंत या विश्वामध्ये या ब्रह्मांडामध्ये चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत या भारताचं स्वातंत्र्य असंच अबाधित राहो. आता विषय स्वातंत्र्याचा निघाला, काल याच्यावरही एक विनोद आला होता आणि तो विनोद म्हणजे आजचा 15 ऑगस्ट त्यांनीच साजरा करा ज्यांना वाटतंय देश 1947 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला. ज्यांना वाटतंय 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला त्यांनीच हा साजरा करा, नाहीतर 2014 वाल्यांनी आपला दिवस शोधावा. काय 2014 वाल्यांनी ज्यांना वाटतंय 14 मध्ये देश स्वतंत्र झाला त्यांनी आपला दिवस शोधावा आणि त्या दिवशी साजरा करावा. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.